मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विनायकं गुरुनोमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. गुरु दाविले वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा. येऊनी विवेक तीर्थ तटा. विवेक तटा तीर्थ तटा. तीर्थ तटा. हां, धोनिया मळकटा बुद्धीचा तेने. त्याने बुद्धीचा मळकट घेतला जाईल. असो आजच्या ओळीमध्ये माऊली दैवास्य संपत्तीचा विचार सांगितला. 18 अध्यायामध्ये सगळ्या 17 अध्यायाचा सार आहे. त्याच्यामध्ये दैव संपत्तीचा विचार सांगत असताना विचार हे एक त्यातलं साधन सांगतात. काय विचार? विवेक हे साधन परमार्थाचं एक आहे. विवेक म्हणजे विचार. आता ह्या विचाराचे साधन प्रत्येक ठिकाणी विचाराचा विषय लिहिला आहे. क्षणक्षणी हाची करावा विचार. त्रिगुण आसार निर्गुण सार असार विचार आहे का? आणखी असे बरेच चरण आहेत. आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. फरकट संसार हे सार बघून हा विचार. असे विचाराचे कच्चे चरण देत होते. पण कशाला? पण गुरुंनी जायलेला मार्ग. आता गुरु मार्ग दाखवतात अधिकार परत ते. गुरु जे असतात, आता गुरुचं लक्षण काय फार वेगळं आहे. गुरुचं लक्षण असं आहे, त्यांच्याजवळ शास्त्रात समन्वय असतो, तत्वनिष्ठ असतात आणि कृपळ असतात. हे गुरुचं लक्षण आहे. तर असं आता विवेकरूपी त्याच्याला आला म्हणजे त्या सीमेला आला. कोणत्या सीमेला आला? पुढे काय? तरी गुरु दाविलिया वाटा. ते झालं. येवोनी विवेक तीर्थ तटा. येऊन विवेकरूपी तीर्थ तटाला आला. विवेकरूपी तीर्थ आणि विवेकरूपी तीर्थ विचाररूपी तीर्थामध्ये त्याने आपल्या बुद्धीच्या ठिकाणी जो मळ आहे तो नाहीसा केला. बुद्धीच्या ठिकाणी मळ असे 3 दोष असतात. त्याच्याकडे काही साधकाकडे काही असतं, कोणीकडे काही असते नसते. तर बुद्धीच्या ठिकाणी 3 दोष कोणते? एक मळ, एक विक्षेप, एक आवरण. असे 3 दोष बुद्धीच्या ठिकाणी. मळ म्हणजे काय? मळे होते म्हणजे गाजले. असं मळाने मन गांजून गेलं की त्या मळामुळे मनाला काय सुधारणा. ते मळ म्हणजे कोणतं? अधिकार परत तो मळाचा विचार आहे. विषय पामराचा मळ, करून तो केला व्यापार, व्हायला भार कुटुंबात, ह्याच्याचं मळ आहे विषय पामर. प्रपंच नीट होण्याकरता माणूस काही करून तो केला व्यापार, हे मळ आहे. आता याचं सगळं घ्यायचं. हे विषय पामराच्या ठिकाणी मळ. आणि साधकाच्या ठिकाणी मळ सात्विकपणाचा आहे. आंधळा सात्विक. आंधळा सात्विक सत्वगुण आहे तो एक मळाच्या बुद्धीच्या ठिकाणी. का बरं? तुम्ही त्याला मळ का म्हणता?
त्या सत्वगुणाचा विचार नाही म्हणून मळ म्हणायचा. सत्वगुणामध्ये भांडणं तणणं होतात, मग ते मळाचं लक्षण कशाच आहे? केव्हा कोणाला शास्त्राला अभिमान येतो, कोणाला कर्माचा अभिमान येतो, कोणाला ध्यान धारण्याचा अभिमान येतो, हे मळच आहे. मग त्याने त्याला गुरुने दाखवलेला मार्ग जर तो गेला तर हे मळ नाही होतं. त्या बुद्धीच्या ठिकाणी मळ आहे. मळ म्हणजे न कळणेपण आहे. आणि त्याने विचाररूपी त्याच्याला आला. विचाररूपी तीर्थ आहे. विचार ही बुद्धीचा दोष घालून साधन आहे. तो विचार साधूने सांगितलेल्या लक्षात आला पाहिजे. विचार हे फार मोठं जवळचं साधन. ते विचारिता निर्चले, ते सहज प्रपंच सांडवले. तत्वता तत्व उरलं ज्ञानी असे. त्यांनी सहज जर विचार केला, काय विचार करायचा? आता जास्त लांबवायचा नाही मला विषय. विचार त्यांनी आत्मा अनात्माचा केला. केव्हा आत्मा अनात्मा ही शास्त्रीय भाषा कळत नसेल तर त्यांनी देहाधिक जगत ही अनात्मा आहे आणि सच्चिदानंद हे आत्मस्वरूप आहे. आता मुख्य विचारावरच आम्ही येतो, बाकीचा विचार नाही. कारण माऊलीने सांगितलं त्रिगुण आसार, निर्गुण सार, सारासार विचार हरिपाठ. आता त्याच्यामध्ये अनात्मा म्हणजे देहाधिक जगत, स्थूल सूक्ष्म कारण हे तीन देह जीवाच्या ठिकाणी आहेत. आणि विराट हिरण्य गर्भसूत्र आत्मा ही ईश्वर तीन देह आहेत. आणि ही तीन देह, याचे तीन देह, याचं स्वरूप कळलं पाहिजे. तर याचं स्वरूप असं आहे, विचाराच्या दृष्टीनं सत्वहीन आहे, त्यात अस्तित्व नाही. विचाराच्या दृष्टीनं बरं का, साधूच्या विचाराच्या दृष्टीनं, व्यावहारिक विचार नाही इकडे. साधूच्या विचाराने सांगतात बाबा आपण असं त्याचा क्रम करू. प्रथम क्षणामध्ये नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य खर्च काळ सावधान, क्षणक्षण ह्याचे करावा विचार, तरावा पारभव सिंधू. हे जर तुम्ही लक्षात घेतलं ही पहिली भूमिका. आता तीन भूमिका आहेत विचाराच्या विषयाच्या. पहिली नाशिवंत देह एक, आणि ती नाशिवंत देह असून ती कुचकाय रोगी आहे आणि त्या भोगातून तुला पार पडता येत नाही. मागच्या पूर्वकर्माचे भोग असतात, त्या भोगामध्ये तुम्हाला नाहीसे न करता अनेक प्रकार करायचे, बुद्धीचे विक्षेप मलाचे लक्षण नाही. आता ह्याच्यात आपण पुढे चलू. कारण मळ म्हणजे करून चुक्याला व्यापार. प्रपंच करता माणूस पापही कळत नाही, पुण्यही कळत नाही, काही करते. हे मोठा दोष आहे. आता पण ती शास्त्र सांग बाबा रे हेच काही कळलं नाही. शास्त्र सांगते साधूंच्या विचाराने जर पाहिलं तर याच्यात काही कळत नाही, तथ्य काही नाही. नंबर एक बालवाडीतला विषय ही सांगायला लागलो आम्ही. नाशिवंत देह, दुःखरूप देह, आयुष्य संपणारे देह असं आहे. आणि हे विचारांनी कळत असतं. क्षणक्षणाची करावता नेहमी विचार कसं करायचं. नाशिवंत आहे याला पाहतात सुद्धा, हे कळतं सुद्धा. पण मोह नावाचा मळ बुद्धीच्या ठिकाणी, तो मळ नावाचा दोष किंवा मळ फार वाईट आहे. जरा मोह हे इतका वाईट आहे, ते गंमतच आहे. ते कडू शेंदळ वरून पिवळं दिसतं आहे पण आत कडवट असतं. तसं हे सत्वगुणाचे विचार दिसायला चांगले आहे पण आतला कडूपणा जात नाही. याला एकच साधूंच्या विचाराने केलं पाहिजे. साधूचा विचार म्हणजे ते सांगतात की आता नंबर दुसरा वर्ग करू आपण. पहिला वर्ग किती चांगलं बसलं तरी वेळ जो आहे. आता दुसऱ्या वर्गामध्ये ते सत्वहीन आहे. सत्वहीन म्हणजे जसं फरकट हा संसार, एक सार भगवंत. म्हणजे जसं शेंगावरचं कवर टाकून दिलं, केळीवरचं साल टाकून दिले, का टाकून देतात ते हलकट, त्या सत्व नाही म्हणून. तसं जहाजिक जगत त्या शेंगाच्या कव्हरसारखं आहे. ते केळीच्या आंब्या आणखी प्रत्येक फळावर कव्हर आहे आणि ती कव्हर फेकून देतात. का त्यात सत्व नाही म्हणून. तसं जहाजिक जगताच्या ठिकाणी सत्व नाही म्हणजे अस्तित्व नाही. आणि
सत्ता नाही, सत नाही. म्हणून तर असतचे व्यावरती सत म्हणून श्रुती. श्रुतीनं त्याला हा विषय ह्या व्हायचा वेगळा आहे, पण कामापुरतं मी घेतलं. असंच हे कसं आहे, ज्या काली तुम्हाला वाटतं त्या काली त्यात सत्व नाही, ह्याच्यात काही सत्व नाही. कशावरून सत्व नाही? ज्यात समाधान नाही त्यात सत्व नसतं, आणि ज्यात समाधान आहे त्यात सत्व असतं. आता आजपर्यंत म्हणजे प्रथम ब्रह्मदेवापर्यंत रच्या पुढे ड आहे, सगळे दुःखात आहेत, कोणी सुखीसुद्धा नाही. पण मोह नावाच्या दोषाने, बुद्धीच्या ठिकाणी मोह नावाचा दोष आहे, त्या मोह नावाच्या दोषाने ही दुःख सहन करतात. पण वास्तविक मोह जर तुम्ही विचाराने केला, मोह कशावर, हाड काचावर ठेवता का रक्कमावर ठेवता का कशावर ठेवता रे तुम्ही मोह? देहाडाच्या मुळे मी म्हणून पोटल, अरे हे एक मुळी आहे देहाडाचे आहे, ह्यात हाड मांस रक्त मूत काय आहे याच्यापेक्षा? आणि हे मी म्हणून तर ह्याला पोटळं म्हणत, याला देह डोक्यावर घेतलं म्हणायचं ह्या देहरूपी मुळीला. म्हणून हे विचारानं जर पाहिलं तर फरकट हा संसार, एक सार भगवंत. म्हणून हे जन्म मरण देहादिक जगत हे सत्वहीन आहे, फरकट म्हणून सत्वहीन. कळतं हे? अरे काय हे कळलं म्हणजे परमार्थ होतो रे, हे कळत नाही. किती सांगतात पण नाही कळत. यात मोठमोठे महाराज सुद्धा गेले झाले. म्हणून असं जड दुःखरूप हा ते आहे जगत, असं जड दुःखरूप. ही विचार साधू शिकवतात. गुरुदाविला वाटा त्याने विवेकरूपी विवेकतीर्थ तटा, विवेकरूपी तीर्थ, तीर्थ म्हणजे पाणी. ते विचाररूपी पाण्याने बुद्धीच्या ठिकाणचा मळ घालवला जातो. विचाराने ते विचाराचा निसर्ग ना. मग आता बुद्धीच्या ठिकाणचा मळ काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे मळ आहे बुद्धीच्या ठिकाणचा. आणि एका विकाराने काही सुधरते ना कोणाला. काम हे फार वाईट आहे, क्रोध वाईट आहे, मोह वाईट आहे. हे सगळे मळाचे पडदे त्या बुद्धिरूपी इंद्रियावर. बुद्धिरूपी एक ज्ञानाचं केंद्र आहे, बुद्धिरूपी एक ज्ञानाचं साधन आहे. पण त्या बुद्धीला ही मळ असल्यामुळे खऱ्या विचाराकडे येत नाही. खऱ्या विचाराला आल्यावर तो साधक असतो, त्याच्यावर कृपा झालेली असते. आणि गुरु दावी आता कुणाला दाखवला हा रस्ता? गुरुचा विचार कोणाकडे येत असतो? मुमुक्षु. मुमुक्षु मुमुक्षु म्हणा, साधक म्हणा. आता ही तुम्ही जे ऐकत आहे तुमचं काहीतरी पूर्वपुण्य नाही, तुमच्याजवळ अधिकार कोणताच नाही. अधिकार जर असता तर तुम्ही आजपर्यंत खूप पुढे गेला असतात. पण काही तुमचं पूर्वपुण्य म्हणून ही विचार ऐकायला येतात. नाहीतर ह्या विचाराला कुठं जिथं महात्मा तिथं जाऊन तिथं बसावं लागतं, 12 वर्षाचं काम करावं लागतं, तेव्हा ही होत असतं. आता इथं यायचं आणि जायचं, काय करायचं मग ती? चला आपण आता विचाराकडे येऊ. असं जड दुःखरूप हे देहादिक जगत आहे, हे विचार करतं. असंच म्हणजे ज्यात सत्व नाही, जड म्हणजे ज्याच्यामध्ये सत्व नाही, स्फूर्ती नाही, ज्ञान नाही, हे जड म्हणावं. हा दुःखरूप आहे. कसं आहे? दुःखरूप. आता उलट ते सत, चिद आणि आनंद, आता हे 2 पदार्थात निवड आहे. म्हणून त्रिगुण आसार, निर्गुण सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण हे आसार आहे, सत्व, रज आणि तम हे 3 गुण आसार आहेत. त्याच्यामध्ये काही सत्व नाही, त्याच्यात अस्तित्व नाही, त्याच्यात सुख नाही. कारण ज्यात सुख नसतं ती माणूस प्रयत्न करीत असतं, ज्यात सुख आहे तिथं माणूस स्थिर होत असतं. ज्यात सुख नाही ते प्रयत्न करून असं माणूस मरूनच जातं. जीव कितीतरी जन्म झाला फेरा, गणित नाही जी जाताना. या जीवाला किती जन्म घेतला माफ नाही झालं. आणि त्या जन्मामध्ये काय आहे, साधूंच्या दृष्टीनं निव्वळ दुःख आहे. आणि ते दुःख माणूस सहन करतो. म्हणजे एक मोह नावाचं इतकं जबरदस्त दोष आहे की त्या मोहाने मोठमोठ्याला मोह सर्प डंकला करू काय, अशाच प्रश्नाने जड झालं पाय. मोहरूपी सर्प डंकला,
नाशारूपी विषय त्या मोहरूपी सर्पाचं लागलं, त्यांनी पाय जड झालं, म्हणजे काही सुधराना. हे मोहनाचा सर्प फार वाईट आहे, आणि ते मोहनाचा सर्प या साधूंच्या विचाराने जातो. आता त्याला आपण इकडे घेऊ. हे असं जड दुःखरूपी अनात्मा आहे, हे सत्वहीन आहे, हे विचाराने सिद्ध होत नाही, हे एक विषय. आता तर आपण विचाराकडे थोडंसं. तुम्ही कुणाला म्हणतात, तो डोळा आहे का, कान आहे का, नाक आहे का, जीभ आहे का, हात आहे का, पाय आहे, कोण रे तू? आहे का? याचा एक समुदाय आहे, याचा गट आहे, मग त्याला देह म्हणतात. पण ह्याचे इंद्रियाचे विचार केले, 5 ज्ञानेंद्रिय वेगळे आहेत, 5 कर्मेंद्रिय वेगळे आहेत, तसंच मन वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे, चित्त वेगळं आहे, अहंकार वेगळं आहे, स्फूर्ती वेगळी आहे. हे तुम्हाला कळत नाही, हे साधूंच्या विचाराने कळत असतं. आणि हे जे तुम्ही कळतात, विचार म्हणजे विवेक म्हणजे विचार ना, हे साधूचे विचार आहेत. आता याच्यात तुम्हाला इकडे येऊ, आता अधिष्ठानाकडे. सत म्हणजे त्रिकाळ अबाधित, ज्याचा कधी बाध होत नाही. त्याच्यावरून त्याला अनुभव करा. मी झोपलो, मला स्वप्न पडलं, मी जागा झालो, मग मीची व्याप्ती आहे का नाही? सर्व आहे ना. आणि जिथं स्वप्न तिथं जागृत नाही, जिथं जागृत तिथं झोप नाही. याला व्यतिरिक्त म्हणावं, ह्याला वेगळेपणा म्हणावं. आणि मी जागा झालो, मला स्वप्न पडलं, मी झोपी गेलतो, हे मी कुठे आलो रे? ह्याच्यात मी कुठे येतो? मी झोपलो, त्या झोपेतून वेगळं दिसतो. मला स्वप्न पडलं, त्यातून तो वेगळं दिसतो. मी जागा झालो, त्यातून वेगळं. या तिन्ही अवस्थेमध्ये ज्याची व्याप्ती त्याला सत म्हणावं. कळण्याकरता सांगायला लागो. या तिन्ही अवस्थेमध्ये ज्याची व्याप्ती त्याला काय म्हणायचं? सत. कारण मीला सोडून काहीच नाही. आणि माझं म्हणलं की तिथं मोह आला, मी ओळखलं की हे विचार खरा झाला, म्हणून मी हे सत आहे. सत म्हणजे त्रिकाळ अबाधित आहे. किंवा दुसऱ्या खरं हे सत असतं आणि खोटं असत असतं. आता कळेल का नाही? खोटं असतं तसं नाही करायचं. असत ते खोटं आहे आणि सत्य खरं आहे, असं करायचं. आता याच्यात मी नाही असं तुम्हाला कधी वाटतं का? पण मी कोण असं कळलं का? हे विचार ऐकावं का साधूच्या घरच्या. मी कशाला म्हणतात? नाही त्याला म्हणतात, आणि आहे त्याला विसरता, आहे त्याला विसरता, आणि नाही त्याला मी म्हणता. आधी देह काय करा, देह संबंधी पसारा, बुजगावने चोर रचून तशी बस. अगोदर देह काय खरं आहे का? देहाच्या संबंधी पसारा काय खरं आहे का? हे मृगजलोच आहे, हे असत आहे. पण त्याच्यामध्ये त्याला सत का म्हणत नाही तुम्ही? जसं पोळीमध्ये गुळ असतो किंवा साखर असते, त्याच्यामुळे ती गोड लागते. मग पोळी गोड आहे, त्यातली साखर गोड आहे, साखर गोड आहे, पण ते पोळीमध्ये असल्यामुळे पोळी गोड म्हणतात. तसं देहाच्या ठिकाणी आत्मस्वरूप आहे, देहाच्या ठिकाणी सत्सुद्धानंद आहे. म्हणून देह खरं वाटतो, पण देह काही खरं नाही. हे तुमच्या ते कोणाला जाळलं असेल, कोणाला कोरलं असेल, कोणाचे 7 गेलं असेल, कोणाचे 15 गेलं असेल, कोणाचे 40 गेलं असेल वर्ष आयुष्य. काय केलं तुम्ही? आणि हे विचार साधू शिकवतात. आणि हे विचार जर तुम्ही ऐकले तर जन्माचा सार्थक आहे. नाहीतर मग आला प्राणी गेला प्राणी, आले काय आणि गेले काय, काहीच बोल नाही. काही भगवंताच्या शिवाय, भगवंताच्या प्राप्तीशिवाय काही खरं नाही. पंतप्रधान मेले, कुत्रे मेले, मांजरं मेले, सावकार मेले, शेरजी गुरजी मेले, महाराज मेले. हे इतकं प्रत्यक्ष असून मोह सुधरले ना, इतकं प्रत्यक्ष असून, इतकं देह वाईट असून, देह नाशवंत असून. तू आईच्या मांडीवर खेळत होता, आता एवढं मोठं धुटून कसा होता रे? 6 महिन्यात तो आईच्या मांडीवर खेळत होता, असं एवढं मोठं झालंच ना. याचं काय कारण आहे? हे उखंड आहे. उखंड जसं केर टाकत तसं मोठं होतं, हे उखंड आहे. त्याच्यामध्ये अन्न पाणी ही केर आहे, त्याच्यामुळे उखंड वाढत जातं. ते उखंड काय असतं तर सगळी घाण आहे, त्याचं काय घाण आहे झालं. हे विचाराने कळलं पाहिजे. म्हणून ही विचार साधू शिकव, म्हणून गुरुला वाटा. आता पुढे असं जग दुःख रूपे. आता तू सत आहे,
सत म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये राहतो म्हणून. मी नाही कोणत्या अवस्था आहे? मीला सोडून जागृत आहे, मीला सोडून स्वप्न आहे, मीला सोडून जागृत आहे. मी 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 ही अवस्था नाही. मीच्या संबंधाने ही अवस्था तुला तू मी न कळल्यामुळे तुझ्या अंगावर आले. तू मी ज्याला म्हणतो ते तू नाही. आणि जे मी आहे ते तुला कळना. खरी मी आहे ते कळना. खोटं मी आहे ते त्याला मी म्हणतो. ज्याला मी म्हणतो का नाही, मनाला मी म्हणतो का नाही, देहाला मी म्हणतो का नाही, हे इंद्रियाला मी म्हणतो का नाही. माझा डोळा म्हणणारा डोळा असतो का? माझा म्हणणारा केव्हा वेगळा आहे. माझं घर माझं म्हणणं तो कधी वेगळा आहे. ही साधू शिकवतात. आणि हे विचार जर तुमच्या कळला तर साधूचा बोध कळेल. आणि हे विचार जर तुम्हाला नाही कळला तर कच्ची दिवस काही करीत राहा. देवाला पाणी घाला, मसून वाटत जा, काही होणार नाही. काहीच उपयोग नाही. आमच्या गुरूंची आठवण सांगतो ना. त्यांचा दृष्टांत आला पाहिजे. आला दृष्टांत. गुरुजींनी सांगावं, 1 किलोला किती आदन ठेवावं आणि त्या एका आदनात भात पाहिजे झाला पाहिजे. काय वर म्हणजे 1 किलोला आदन किती ठेवायचं? नाही मग औषध पाणी घालून चिकन करते. त्याचा परमार्थ चिकराचा आहे. तुम्हाला 1 किलो किती आदन ठेवायचं हे माहीत नाही. व्यवहार जर कळत नाही, परमार्थ केव्हा कळायचा? कळतं का हे? गुरुजींनी सांगा 1 आदनात भात शिजावा. किलोला किती पाणी टाकलं कळलंच पाहिजे. कशाच काय सगळ्या वेळेचा बाजार आहे झाला. परमार्थात तीच मुंबई. कारण घरच्या रानात मोठे नसतात गवसत, मोठे समुद्रात असतात. तसं आंधळ 7 गुण हे घरचं रांधलं नाही. त्यात पाणी नाही मिळतं, त्याला समुद्रात जावं लागतं. तसं ज्ञानावर आहे, तुकोवर आहे, नाथ महाराज यांचं ऐकावं लागतं. तेव्हाही तुम्हाला कळेल. नाही तर मग चला काय नाही उपयोग झाला, उपयोग नाही झाला. ही सगळं स्वप्न आहे झालं. म्हणून आता सत सांगते तुम्हाला. सत मग तिन्ही अवस्थेमध्ये राहतात. ते मी तू चेतन आहेस, पुन्हा ज्ञान स्वरूप आहेस. तुला काय कळत नाही? मनाचा व्यवहार कळत नाही, इंद्रियाचा व्यवहार कळत नाही, का मी माझं कळत नाही, काय कळत नाही. चंद्र सूर्य कळतात, चंद्र सूर्य ही कळतात. ही तुझ्या ज्ञानाने. चंद्र सूर्याला वृत्ती जाऊन येते पाहून किती क्षणात येते. सूर्याला वृत्ती पाहून किती क्षणात येते, किती क्षणात येते. निमिष न लगे. हां निमिष पण नाही लागत आहे ना. आणि हे तुझ्या स्वरूपावर खेळ आहे. तू ज्ञानरूप आहेस. आणि पुन्हा ते हे जर तुला कळलं खरं तर सुख हे तुझं स्वरूप आहे. सच्चिदानंद हे तुझं स्वरूप आहे. असं जेवढं दुःखरूप प्रपंच आहे हे साधू दाखवतात. आणि ह्या विचाररूपी तीर्थाने बुद्धीच्या ठिकाणची जगत सत्याची बुद्धी मी माझेपणा हा मळ निघून जातो. सच्चिदानंद मी आहे असं वाटतं. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.